यंदा सरकारमध्ये असताना मी मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी भाग भांडवल केलं। किती? 1000 कोटी। मी विचार केला नाही हा कुठल्या जातीचा, हा कुठल्या धर्माचा, हा कुठल्या पंथाचा, शेवटी सगळे आपण भारतीय आहोत याचा विचार आपण केला पाहिजे। आणि त्या प्रकारे त्यांच्या पण मुलांना मुलींना व्यवस्थितपणे कर्ज, जसं अण्णासाहेब पाटील महामंडळातनं मराठा समाजाला मिळतं, जसं इतर मागासवर्गीयांच्या करता तो कर्ज आपण उपलब्ध महामंडळातर्फे करून देतो। महाज्योती आहे, सारथी आहे, माझ्या मागासवर्गीयांच्या करता बार्टी आहे। माझा मातंग समाज म्हणायचा, दादा आम्हाला अन्याय होतो, बार्टीचा जास्तीत जास्त उपयोग नवबौद्धांना होतो, तिथेही लक्ष घातलं आम्ही सगळ्यांनी आणि त्यांच्या करता आरटी केलं। बार्टी बाकी नवबौद्धांना, मातंगांना आरटी, शेवटी सर्वजण आपली माणसं आहेत। या पद्धतीने इतर पण समाजाला वेगवेगळी महामंडळ आपण काढून दिलीत आणि अशा पद्धतीने आम्ही पुढे चाललोय। अल्पसंख्याक विभागाला पण जास्तीचा निधी दिला। धनंजय, तुला आठवत असेल माझ्या चेंबरला मीटिंग झाली, हसन मुश्रीफ होते, आपला अब्दुल सत्तार होता, बाकीचे सगळे अधिकारी पदाधिकारी होते आणि त्यामध्ये माझा अल्पसंख्याक समाज मला सांगत होता उर्दूच्या शाळा बांधायला आम्हाला निधी नाही, दफनभूमीला वॉल कंपाऊंड करायला निधी नाही, दफनभूमी करायला निधी नाही, अशा वेगवेगळ्या शादीखान्याला निधी नाही। यावेळेस या सगळ्या कामाला निधी दिला। तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निधी देण्याचं काम झालेलं आहे। बाळासाहेब तुझ्याकडे पण निधी आला, धनंजय तुझ्याकडे पण निधी आला, असा भेदभाव केला नाही। शेवटी सगळी आपली माणसं आहेत याचा विचार आम्ही लोकांनी केला। त्याच्यामध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनी काही जण लाटायला निघाली, त्याच्यामध्ये काही कायद्यामध्ये दुरुस्ती केली। या पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे। मला अल्पसंख्याक समाजाला पण सांगायचं, तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही। हे काही सांगतात, अरे आता हे सरकार आलं की ह्यांना गोळा करतील, पाकिस्तानला पाठवतील। काय तुमच्या बापाच्या घरचं आहे पाकिस्तानला पाठवायला? काही पण बोलता, काही पण सांगता, खोटा नाटा प्रचार करता, त्याच्यामध्ये मागासवर्गीयांची मतं घ्यायला, त्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण करायला सांगतात की आता हे सरकार परत आलं तर संविधान बदलणार, घटना बदलणार, आता निवडणुकाच होणार नाही, असलं सांगायला मागे पुढे बघत नाही। अरे शहाण्यांनो, काँग्रेसच्या राजवटीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा त्या ठिकाणी कधी संविधान दिन साजरा करण्याचा विचार केला नाही। नरेंद्रभाई मोदींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांचा सन्मान ठेवण्याच्या करता त्याच्यामध्ये संविधान दिन साजरा केला, सुरू केलाय, दरवर्षी संविधान दिन सुरू केलाय। ह्या काँग्रेसवाल्यांनी घटना लिहून घेतली, संविधान लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब जेव्हा उभे राहिले, काँग्रेसवाल्यांनी विरोधी आमदार खासदार उभा केला आणि बाबासाहेबांना पाडलं। तुम्हाला जर बाबासाहेबांच्या बद्दल एवढं प्रेम आहे आता दाखवता, तर हयात असताना त्यांना का पराभूत केलं, का नाही बिनविरोध निवडून दिला? महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे काही लोकांना बिनविरोध निवडून द्यायचा। यंदा सुरतचा आणि मला वाटतं इंदोरचा खासदार बिनविरोध निवडून आलाय। ह्याची पण नोंद माझ्या मागासवर्गीय समाजाने या निवडणुकीच्या निमित्तानं घेतली पाहिजे, असं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं। मित्रांनो, राष्ट्र मोठं झालं तर महाराष्ट्र मोठा होईल, ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका होती आणि आम्ही नेमकं त्याच रस्त्याने चाललोय। आम्ही विकासाच्या करता ही भूमिका घेतली, त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या माणसाला पण मदत झाली पाहिजे, हा आमचा दृष्टिकोन आहे। त्याच्यातनं केंद्रामध्ये पंकजाताई मुंडे गेल्या तर तिथं रेल्वेचे प्रश्न सोडवण्याच्या करता निधी आणण्याचं काम ते करतील। त्याच्या संदर्भामध्ये इतर बाबतीमध्ये नॅशनल हायवेची कामं असतील, आरो ब्रिजची कामं असतील, त्याच्यामध्ये आत्ताच मी आमच्या डॉक्टर क्षीरसागरांशी बोलत होतो, सोलापूर धुळे नॅशनल हायवे 52, बीडच्या बायपास दोन्ही बाजूला उड्डाणपूल ब्रिज आणि बायपास रोडवर सर्व्हिस रोड, डॉक्टर योगेश क्षीरसागर सांगत होते, दादा आत्ताच